सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून आपला प्रश्न शासनाकडून सुटत नाही. तो म्हणजे काय की ऑनलाईन शासनातर्फे प्रणाली सुरू करण्यात यावी, तर ती अजूनपर्यंत सुरू झालेली नाही. त्यामुळे काय होतं आहे माहिती आहे का, आपला 4-4, 5-5 महिने पगार होत नाही. याला जबाबदार कोण? तर मला असं वाटतं की आपल्या अनेक संघटना झाल्या, याच्यामुळे शासन आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे. पण मित्रांनो, आपण आपली एकी दाखवली पाहिजे. सर्व संघटनेवाल्यांना, सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की भावांनो, आपण अनेक वेगवेगळ्या पद्धतीने लढतोय, पण याच्यात आहे ना कर्मचाऱ्यांचं नुकसान होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ऑनलाईन प्रणाली सुरू करावी अशी कुठेच मागणी दिसत नाही. म्हणून काय होतं आहे माहिती आहे का, जिल्हा परिषदला निधी येतो, पण जिल्हा परिषद पंचायत समितीकडे टाकायला टाईम लावते. त्यानंतर पंचायत समिती अजून जास्ती वेळ घेते. त्यामुळे काय होतं, पगार वेळेवर होत नाही आणि कर्मचाऱ्यांचे अथांग असे हाल होतात. आणि रक्षाबंधनसारखा सण निघून गेला. अहो, सगळ्यांनी रक्षाबंधन साजरा केला असं, पण कुठंतरी या कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या कर्मचाऱ्याचा रक्षाबंधनसारखा सण साजरा केला गेला. अक्षरशः आपल्या बहिणीला साडी घ्यावी की नाही घ्यावी ही चिंता होती आणि नाही घेऊ शकली. इतकं दुर्दैवाची गोष्ट आहे की शासन स्तरावर या कर्मचाऱ्याची कोणीही दखल घेत नाही. राहिला मुद्दा 10% भरतीचा, तर 10% भरतीमध्ये मला तर वाटतं वर्ग 4च्या जागा तर कोणी भरायलाच तयार नाही. अनेक कर्मचाऱ्यांचे वय निघून गेले. आशेच्या याच्यावर बसल्यामुळे अपेक्षा माणसाला की आज ना उद्या आपलं काम होईल. पण माझं स्वतःचं वैयक्तिक सांगतो की मी 15 वर्ष होऊन गेले माझे. 15 वर्षात माझं नाव अजून यादीला आहेच, कुठं काही झालं नाही. असं मीच नाही तर महाराष्ट्रात कित्येक कर्मचारी असे असतील की त्यांचं वय निघून जातं आहे, पण अजून भरती झालेली नाही. शासनाने फक्त आपल्याला आशा लावून पाणी पाजलेलं आहे. अपेक्षा अशी लावलेली की तुमचं नाव आहे यादीत, तुमचं काम होईल. पण बरेच कर्मचारी 2023-24च्या भरतीमध्ये वगळले गेले. त्यांचं वय निघून गेलं. अक्षरशः रडत बसले होते. काय करणार? कोण लक्ष दिले याच्याकडे? हो, 200 लोकांची यादी जर तुम्ही 15 वर्षात 200 लोकंसुद्धा आपले भरले जात नाही, तर काय कामाचे ते? आणि वसुलीची अट त्याच्यामध्ये फक्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाच लावलेली आहे, इतर कोणाला नाही. आणि वसुली करणारे आपण आहो का? ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी म्हणा, त्यांचं काम आहे ते निभन केली पाहिजे वसुली. अहो ठीक आहे, एखादी गाव 2-4 गावं अशी असतात की त्या गावात चांगली वसुली होती, तिथं पगार मिळतो. 10% ग्रामपंचायती तालुक्यामध्ये अशा सक्षम आहेत की त्या वसुली करून कर्मचाऱ्याचा पगार हिस्सा देतात. पण 90% ग्रामपंचायतींमध्ये वसुली होत नाही, तर ती अवस्था या कर्मचाऱ्याची झालेली आहे आणि त्याचे पूर्ण लोड कर्मचाऱ्यावर पडतं. माझं शासनाला एकच विनंती आहे की तुम्ही 13 वित्त आयोग काढला, 14 वित्त आयोग काढला, 15 वित्त आयोग काढला. मी बघितलं आहे, अगदी जवळून बघितलं आहे. ग्रामपंचायतचा निधी 1 लाखावरून 20 लाखापर्यंत गेलेला आहे. पण ह्या कर्मचाऱ्याचा पगार 10,000वरून 20,000पर्यंत कधीच जाऊ शकलेला नाही, किंवा 5,000वरून 15-20,000पर्यंत गेलेला नाही. अहो, तुम्ही 4 पट रक्कम वाढवून दिली, 10 पट रक्कम, 20 पट रक्कम वाढवून दिली ग्रामपंचायतच्या निधीमध्ये. पण ग्रामपंचायतच्या खालच्या स्तरावर काम करणारा कर्मचाऱ्याचा द्यायला निधी तुमच्याजवळ उपलब्ध नाही. आणि ही कर्मचाऱ्याची समस्या ही मी जवळपास 20-25 वर्ष झाले तशी बघतोय की शासन स्तरावरून, जिल्हा परिषद स्तरावरून, ग्रामपंचायत स्तरावरून, पंचायत समिती स्तरावरून सगळीकडून हा कर्मचारीला मरण्यासाठी सोडलेलं आहे डायरेक्ट. किती कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, किती कर्मचारी आपल्या जीवावर उद्धार होऊन गेले.
संसार प्रपंचाचा गाडा कसा चालावा या कर्मचाऱ्यांनी काय केलं पाहिजे. 4-4 महिने 5-5 महिने पगार होत नाही. हे काय चाललंय. आणि इतरांना अडचण नाही, फक्त हा ग्रामपंचायत एकदम छोट्या लेवलचा कर्मचारी, अगदी खालच्या लेव्हलवर काम करणारा कर्मचारी, त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. अहो तुम्ही निधी कमी द्या ना, पण त्या कर्मचाऱ्याचं निदान पोटभर जेवण तर द्या. मी माझं सांगतो, पण बाकीच्या लोकांचंही असे बरेचसे. मी एक विषय सांगतो. माझा मुलगा इंग्लिश मिडियमला खूप हौशीने टाकला, पण अक्षरशः फी भरायला पैसे नाही, गाडी भाडं भरायला पैसे नाही, त्याला कपडे घ्यायला पैसे नाही. अहो या कर्मचाऱ्याच्या मुलांनी जसं आम्ही आयुष्य जगलं, आमच्या मुलांचं तरी चांगलं आयुष्य जगलं पाहिजे. आमचे मुलं तरी काहीतरी चांगलं बनलं पाहिजे, ही अपेक्षा आहे. पण काय कुणास ठाऊक कोणीच्याकडे लक्ष द्यायला नाही, सर्व दुर्लक्षच करत आहे. नका एवढं या कर्मचाऱ्याचा तळतळा घेऊ नका. सर्व मंत्री संत्री सगळ्यांना विनंती आहे, बाबांनो सगळ्यांना तुम्ही पगार वाढ करून दिली. एक वसुलीची अट तुमच्याकडून रद्द होत नाही या कर्मचाऱ्यासाठी. तिलाही अनेक वर्षापासून विषय आहे. पगार वाढवा तर 5 वर्षानंतर दर 5 वर्षाला पगार वाढतोय आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांचा वाढतोय. आणि ह्या कर्मचाऱ्याच्या वाढीच्या